1 डिसेंबर रोजी फॅशन आयकॉन स्पर्धा एवा एंटरटेनमेंट तर्फे आयोजित स्पर्धेत 5 वर्षापासून 80 वर्ष वयोगटातील 50हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला। स्पर्धेतील प्रथम 3 विजेत्यांना क्राऊन तसेच सोन्याची नथ व अन्य व्यक्तिमत्व विशेष प्रावीण्य स्पर्धकांना भरघोस पारितोषिके देऊन गौरवण्यात आले। स्पर्धेतील विजेते लहान गट फर्स्ट स्वरित पाटील, सेकंड यश करंडे, थर्ड सतीश शिंदे। मिस कॅटेगरी फर्स्ट श्वेता ठाकूर, सेकंड मृणाल गायकवाड, थर्ड शिवानी शिंदे। मिस कॅटेगरी फर्स्ट पूजा मळणदार, सेकंड स्नेहल भामरे, थर्ड सुरभी पाटील। मिसेस 50 फर्स्ट संगीता चव्हाण, सेकंड प्रांजली दत्त, थर्ड स्मिता कराळे। गर्ल्स फर्स्ट मिहिका घोसाळकर, सेकंड त्रिशा सोनावणे, थर्ड मुग्धा राणे। बॉयज फर्स्ट ऋतुज हजाडगे, सेकंड अर्णव परद, थर्ड हरगुन सिंग भट्टी। टीन्स मध्ये फर्स्ट कस्तुरी महाजन, 2 शर्वा भट, थर्ड मृणाल शिंदे। स्पेशल टायटल स्टार ऑफ द नाइट उर्वी वरांगे, स्टार ऑफ द नाइट मिस कॅटेगरी कस्तुरी महाजन। एवा एंटरटेनमेंट आयोजित हा जो फॅशन शो या ठिकाणी आहे, या ठिकाणी उपस्थित आमचे कोपरी पाचपकाळी विधानसभा मतदारसंघाचे आमचे शिवसेनेचे शहर प्रमुख राम रेपाळे, विजया आणि पूर्ण टीम सातत्याने आपण ठाण्यामध्ये सांस्कृतिक चळवळ पुढे नेण्याचं काम करताय। खूप चांगला असा प्रतिसाद तुम्हा सगळ्यांना मिळतोय आणि आमच्या या स्मारकामध्ये या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा। अशाच पद्धतीने ठाण्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आपण करा, आमची साथ तुम्हाला नक्कीच असेल। एवढंच या ठिकाणी बोलतो आणि शुभेच्छा देतो। धन्यवाद। मला एवढं सांगावंसं वाटतंय की आज जो एवाज एंटरटेनमेंटने शो आज उभा केलेला आहे, त्याच्या मागे एकच आमचं उद्देश आहे की प्रत्येक कलाकाराला योग्य ते व्यासपीठ उपलब्ध करून देणं आणि इथून पुढेही आम्ही ते देत राहू। आणि आज ऑडियन्स बघून तुम्हाला खरं वाटलंच असेल की इथे आम्ही नक्की काय देतो। तर व्यासपीठ फक्त कलाकारांनाच नाही तर बघणाऱ्या प्रेक्षकांना सुद्धा कळतंय की योग्य व्यासपीठ मिळणं आजच्या काळाची किती गरज आहे प्रत्येक कलाकारासाठी। कसं आहे, मी पण एक स्त्री आहे, गृहिणी आहे। सर्वप्रथम घर सांभाळून मुलं सांभाळून बाहेर जेव्हा एक स्त्री पडते तेव्हा तिच्यासाठी तो खूप मोठा टास्क असतो, पण प्रत्येक वेळी स्त्रिया मोठ्या लेवलला करतात आणि पुरुष करत नाहीत, ह्याच्या पण मी विरोधात आहे। कारण प्रत्येक पुरुषाच्या मागे जशी स्त्री असते तसे प्रत्येक स्त्रीच्या मागे पण तो पुरुष असतो। आज जर मला मिस्टरांनी सपोर्ट केला नसता, माझ्या सासूबाईंनी सपोर्ट केला नसता तर आज मी इथे उभी नसते। तर त्यामुळे मला हे सांगावंसं वाटेल की फक्त स्त्रीच्या मागे पुरुष नाही तर प्रत्येक पुरुषाच्या मागे सुद्धा एक स्त्री आहे आणि स्त्रीच्या मागे सुद्धा पुरुष आहे। त्यामुळे ही 2 चाकं फार गरजेची आहेत। मी गौरी सावंत, क्वीन ऑफ मुंबई 2024 एवास एंटरटेनमेंटने आज सादर केलेला हा शो आहे। त्यात विजया शिंदे या ऑर्गनायझर आहेत आणि हा फॅशन वीक 2024चा 5वा सीझन आहे। त्याचबरोबर मिस, मिस्टर, मिसेस आणि किड्स या कॅटेगरी आहेत। क्लासिकची ही स्पेशल कॅटेगरी आम्ही यावर्षी नवीन ऍड केलेली आहे। त्याचबरोबर हा शो चालू झाला आहे संध्याकाळी 5 वाजता आणि आता ऑलमोस्ट सगळे राऊंड होत आलेले आहेत। क्राऊडही खूप जास्त आहे, 500-400चा क्राऊड आलेला आहे ठाण्यामधून आणि मला सांगण्यात खूप आनंद होत आहे की ठाण्यामध्ये हा शो ऑर्गनाइज केलेला आहे खूप छान मोठ्या लेवलवर। लास्ट इयर आम्ही दुबईमध्ये केला होता आणि हे आमचं 5वं सीझन आहे। नेक्स्ट इयर डेफिनेटली 6वं सीझन आम्ही इंटरनॅशनली करण्याचा प्रयत्न करत आहोत। तर बघू आता विनर कोण होतंय, सगळ्यांना खूप जास्त उत्सुकता आहे। धन्यवाद। येस, नमस्कार, आश्मिक मी आणि खूप बरं वाटतंय आज एवास एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर पुन्हा एकदा आलोय आणि खूप छान ऑर्गनायझेशन झालेलं आहे। आज किड्स, मिस, मिसेस, मिस्टर्स आणि 50+ जेवढ्या काही वयस्कर आमच्या आई आहेत त्या सगळ्यांनी पार्टिसिपेट केलंय। सो महिलांना घराच्या बाहेर येऊन मुक्तपणे संचार करता येईल असं व्यासपीठ एवास एंटरटेनमेंटने ओपन करून दिलंय। त्याबद्दल खरंच एवासचे खूप बरं वाटतं, आभार मानतो आणि आम्ही सगळेजण ज्युरी त्यांना सपोर्टला आहोतच आणि तुमचे देखील मनापासून आभार। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव मनाली मोहिते आणि माझ्या क्लासचं नाव नृत्य सरगम कथ्थक ठाणे, जिथे कथ्थक ही पारंपरिक शास्त्रीय नृत्य शैली जयपूर आणि बनारस घराणे या दोन्ही घराण्यात शिकवलं जातं। माझ्या गुरूंचं नाव श्रीमती रंजना ठाकूर मॅडम,
ज्यांनी जयपूर घराणा आणि ठाण्यातल्या सुप्रसिद्ध डॉक्टर मंजिरी देव ज्या माझ्या गुरु आहेत, सो त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या संस्थेला, माझ्या क्लासला आज 10 वर्ष पूर्ण होतात या वर्षी 2025 मध्ये. सो एवा एंटरटेनमेंटचे आम्ही बरेच कार्यक्रमात सहभागी होत असतो. विजयताईंचे बरेच कार्यक्रम होत असतात ज्याच्यात आम्ही कथ्थक आणि शास्त्रीय नृत्याचे प्रदर्शन करत असतो. तसेच पुढे 2025 मध्येही जेही येणारे कार्यक्रम आहेत तिथे आम्ही नवीन कोरिओग्राफी घेऊन आपल्या समोर येऊ.